सर्वांना नमस्कार। आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि मुंबई अध्यक्ष अमित साटमजी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आज विशेषतः देशाचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी 12 वर्ष आपल्या कारकिर्दीला पूर्ण केले आणि हे करत असताना 4398 दिवस हा जो काही यापूर्वी लॉन्गेस्ट सर्व्हिंग इलेक्टेड प्राइम मिनिस्टरचा रेकॉर्ड होता माननीय पंडित जवाहरलाल नेहरूंचा, तो रेकॉर्ड मुळत नवीन कीर्तिमान स्थापित केला आणि देशाच्या इतिहासातले सर्वाधिक काळ कार्यरत असणारे निर्वाचित पंतप्रधान म्हणून मोदीजींनी हा कीर्तिमान स्थापित केलाय। मी पहिल्यांदा तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने माननीय प्रधानमंत्री महोदयांचे मनापासून अभिनंदन करतो। ही कारकीर्द केवळ लांब आहे एवढीच यामुळे ती महत्त्वाची नाही, तर देशाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आणि जगाच्या पाठीवर भारताची पत वाढवण्याचं काम आज सर्वात मोठा समूह म्हणून देशाच्या 22 राज्यांमध्ये सरकार चालवतोय। जवळपास देशाच्या 75% भूभागावर आणि 80% नागरिक ज्या भूभागात राहतात अशा भूभागावर आज एनडीए शासित राज्य आहे आणि काँग्रेस जेव्हा पीकवर होती तेव्हा देखील इतक्या मोठ्या प्रमाणात काँग्रेसला यश मिळालं नव्हतं। ते यश आज मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला प्राप्त झालंय। विशेषतः आमच्याकरता हे देखील अत्यंत आनंदाची बाब आहे की हे वर्ष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जन्मभूमीमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं। त्यामुळे आम्ही अधिक आनंदित आहोत आणि या 12 वर्षाच्या काळामध्ये मोदीजींना 32 आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले, त्यातले 24 सन्मान हे विविध देशातले सर्वोच्च सन्मान आहे। हा देखील एक रेकॉर्ड आहे आणि आपण जर या देशांची डायव्हर्सिटी बघितली तर आपल्या लक्षात येईल की भारताच्या नेतृत्वावर किती विविध देशांचा विश्वास आज आपल्याला पाहायला मिळतोय आणि सातत्याने जागतिक अप्रूव्हल रेटिंग एजन्सीजनी मोदीजींचं रेटिंग 75% पर्यंत ठेवलेलं आहे आणि जगातले सगळ्यात पॉप्युलर लीडर म्हणून आज सगळ्या जागतिक रेटिंग एजन्सीज मोदीजींचं नाव घेतात। या 12 वर्षामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही घडलं असेल तर गरिबी आणि तीव्र गरिबीतून 25 कोटी लोकांना बाहेर काढण्याचं काम मोदीजींनी केलं आणि संयुक्त राष्ट्रसंघाने देखील हा दशकातला चमत्कार आहे अशा पद्धतीनं
या घटनेचा उल्लेख केलेला आहे. 81 कोटी नागरिकांना अन्न सुरक्षा देण्याचं काम मोदीजींनी केलं. 11 कोटीपेक्षा जास्त आमच्या शेतकऱ्यांना सातत्याने किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून 4 लाख कोटी रुपये 4.3 लाख कोटी रुपये हे देण्याचं काम त्यांनी केलं. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून म्हणजे जवळपास 8 लाख कोटी रुपये हे शेतकऱ्यांना मिळाले आणि शेतकऱ्यांच्या कर्जाची मर्यादा 3 लाखावरनं 5 लाखापर्यंत नेण्याचं काम या ठिकाणी झालं. दूध उत्पादन 10 वर्षात 70% वाढलं आणि आता जगातला सर्वाधिक दुधाचं उत्पादन करणारा देश आपला भारत झाला. जवळपास 1,09,00,000 हेक्टरवर सूक्ष्म सिंचन तयार करण्याचा विक्रम झाला. जनधन योजनेतनं 58 कोटीहून अधिक खाती निर्माण झाली. त्यात 32 कोटी महिलांची खाती आहेत आणि ऍक्टिव्ह खाती आहेत. आयुष्यमान भारतच्या माध्यमातून 60 कोटी लोकांना आरोग्य कार्ड आणि 5 लाखापर्यंतचा उपचार हा मोफत मिळाला. मध्यमवर्गीयांकरता प्राप्ती कराची इन्कम टॅक्सची लिमिट 2 लाखावरनं 12,75,000 वाढवण्यात आली. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या अंतर्गत 58 कोटी नागरिकांना लाभ मिळाला. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 4 कोटी घरं ही तयार झाली. अजून 3 कोटी घरं तयार होत आहेत. प्रधानमंत्री स्वनिधीच्या अंतर्गत 74 लाख फुटपाथ विक्रेत्यांना मदत मिळाली. विश्वकर्माच्या अंतर्गत 30 लाख कारागिरांना मदत मिळाली. आज लखपती दीदी कार्यक्रमाच्या अंतर्गत देशामध्ये महिलांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळी मोदीजींच्या नेतृत्वात 3 कोटी महिला या लखपती दीदी झाल्या आहेत. महाराष्ट्रात आपण 50 लाखापर्यंत पोहोचलो आहोत आणि आपण 1 कोटीपर्यंत जाणार आहोत आणि देशामध्ये 6 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचा मोदीजींचा मानस आहे. उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत 11 कोटी महिलांना गॅसचं कनेक्शन मिळालं. सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत 4.5 कोटी मुलींची खाते उघडून त्यात पैसे जमा करण्यात आले. जवळपास आपल्या भारताच्या सैन्यामध्ये महिलांची संख्या ही 3,000वरनं 11,000वर गेली. देशामध्ये 12 कोटी शौचालय तयार झाले. 16 कोटी घरांमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे नेऊन महिलांना सशक्त करणे आणि महिला केंद्रित अर्थव्यवस्था करणे हे कार्य मोदीजींनी करून दाखवलं. सगळ्यात महत्त्वाचं या 12 वर्षामध्ये सुशासन आणि सुप्रशासन या 2 गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्त्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले. जेम पोर्टलच्या माध्यमातून खरेदीतला भ्रष्टाचार संपवला. भारत नेटच्या माध्यमातून 2,14,000 ग्रामपंचायतींपर्यंत थेट इंटरनेट कनेक्टिव्हिटी नेली. 13 नवीन एम्स हॉस्पिटल तयार केले. ग्रामीण भागात 6 कोटी लोक हे डिजिटली साक्षर झाले आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये एक गुणात्मक आणि संख्यात्मक बदल करण्याचं काम
हे मोदीजींनी केलं. पूर्वी रोड, पोर्ट, एअरपोर्ट, रेल्वे अशी जी पायाभूत सुविधांची क्षेत्र आहेत, याच्यामध्ये भारत वर्षाला 2 लाख कोटी रुपये खर्च करायचा. आता वर्षाला 12.2 लाख कोटी खर्च करतो. म्हणजे अनेक पटींनी या ठिकाणी हा खर्च वाढवलेला आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत 8 लाख किलोमीटर रस्ते झाले आहेत. त्यातले 4 लाख किलोमीटर हे केवळ मागच्या 10 वर्षामध्ये झालेले आहेत. राष्ट्रीय महामार्ग 91,000 किलोमीटरवरनं 1,46,000 किलोमीटरपर्यंत गेले आहेत. आणि आपण जर बघितलं तर पूर्वी एका दिवसाला आपण 11 किलोमीटरचा हायवे तयार करायचो. आता त्याची स्पीड दिवसाला 34 किलोमीटर म्हणजे 3 पटीने प्रतिदिन हायवे करण्याची स्पीड ही आपण वाढवली आहे. रेल्वे ब्रॉडगेज विद्युतीकरण हे आता 99.6% झालं आहे. म्हणजे जवळपास 100% रेल्वे, ब्रॉडगेज रेल्वे ही आता इलेक्ट्रिकवर आपण आणलेली आहे. आणि 1337 रेल्वेचे स्टेशन्स अमृत भारत स्टेशन्स म्हणून आज त्याचा कायापालट होतोय किंवा झालेला आहे. 164हून अधिक वंदे भारत एक्सप्रेस परदेशामध्ये किंवा जगाच्या प्रगत देशांमध्ये ज्या प्रकारची ट्रेन पाहायला मिळते, ती ट्रेन 100% भारतामध्ये मॅन्युफॅक्चर करून आणि भारतीयांच्या सेवेमध्ये आणण्याचं काम करण्यात आलेलं आहे. देशातलं मेट्रो नेटवर्क हे पूर्वी 5 शहरांमध्ये होतं, आता ते 26 शहरात गेलंय. आणि जवळपास 5 पटीने हे मेट्रो नेटवर्क आज देशामध्ये वाढलंय. पूर्वी देशात 74 विमानतळं होते, आता 164 विमानतळं ही देशामध्ये तयार झालेली आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा क्षेत्रात संख्यात्मक आणि गुणात्मक एक प्रचंड मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आज आपण पाहतोय की भारत जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालाय. आणि लोक मंदी 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 असं सांगत होते, पण चालू वर्षातला आर्थिक विकासाचा दर हा 7%हून अधिक रजिस्टर झालेला आहे. आणि जगात सर्वाधिक विकास वृद्धीचा दर हा भारताचाच आहे. फास्टेस्ट डेव्हलपिंग इकॉनॉमी आजही भारत आहे. आणि जवळपास आपण 345 लाख कोटीचा टप्पा पार केलेला आहे. 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे अत्यंत वेगाने भारताची वाटचाल ही आता चाललेली आहे. विदेशी मुद्रा भंडार 67 लाख कोटी रुपये आता आपल्याकडे आहेत. पुढच्या 11 महिन्याचे सगळे इम्पोर्ट्स आणि भारतावर जे विदेशी कर्ज आहे ते 94% कव्हर करण्याची क्षमता आज भारताच्या तिजोरीत आहे. एक काळ आपण असा बघितला की विदेशी कर्जाखाली बुडलेला भारत, फ्रेजाईल 5 अर्थव्यवस्था आणि वर्ल्ड बँक किंवा IMF हे सांगायचं की यातनं बाहेर निघाला नाही तर भारत डेट ट्रॅपमध्ये जाईल, कारण विदेशी कर्ज परत करण्याकरता भारताकडे पैसे नाहीत. आज त्या भारताकडे एका दिवसात परत करावे लागले तरी 94% कर्ज आपण एका दिवसात परत करू शकतो. अशा पद्धतीनं आणि 11 महिन्याचे एक्सपोर्ट हे याकरता महत्वाचं आहे की साधारणपणे UPAच्या सरकारमध्ये 1 महिन्याच्या इम्पोर्टचे देखील आपल्याकडे विदेशी मुद्रा नसायची. ती आता 11 महिन्याची आपल्याकडे आपल्या स्टॉकमध्ये या ठिकाणी आहे. GST आता 22 लाख कोटींवर गेलाय आणि अर्थातच यात पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. UPAचा जो व्यवहार आहे याच्यामध्ये 12,000 पटींनी वाढ झाली आहे.
आणि 314 लाख कोटी रुपयाचे डिजिटल व्यवहार आज भारतात चालले आहेत. चायनासहित सगळ्या देशांना भारताने मागे टाकलेलं आहे डिजिटल व्यवहारांमध्ये. आणि विशेषतः आम्ही तयार केलेला UPI हा आता जगातले 30 देश वापरत आहेत. ब्राझील सारखा देश हा देखील आता UPI वर शिफ्ट होतोय. ही मला असं वाटतं की भारतीयांकरता अत्यंत गौरवाची परिस्थिती आहे. आणि प्रत्यक्ष कर संग्रह डायरेक्ट टॅक्सेस 27 लाख कोटीपेक्षा जास्त गेले आहेत. प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह मध्ये 20 लाख कोटीपेक्षा अधिकची विक्री आणि 12 लाख नवीन रोजगार तयार झाले आहेत. मेक इन इंडियामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणं आता 1.9 लाख कोटीवरनं 11.3 लाख कोटीवर गेली आहेत. आणि सेमी कंडक्टरच्या क्षेत्रामध्ये भारत आता वैश्विक हब होतोय. जवळपास 1,64,000 कोटी रुपयाच्या 12 प्रकल्पांना सेमी कंडक्टर क्षेत्रामध्ये देशामध्ये मंजुरी मिळाली आहे. आणि चिप्सचं प्रोडक्शन देखील आता भारतामध्ये सुरू झालेलं आहे. 2014 साली मोबाईल जे आपण वापरतो 90% मोबाईल हे आयात आपण करायचो. आपल्याकडे त्याचं प्रोडक्शन नव्हतं. आता 300हून अधिक कंपन्या भारतामध्ये मोबाईल तयार करतात आणि मोबाईलची निर्यात 163 पटीने आपण वाढवलेली आहे. आता मोबाईल निर्यात करणारा देश हा भारत झालाय. संरक्षण उत्पादनामध्ये आपण विशेषतः जो दारुगोळा आहे आणि बाकी बेसिक गोष्टी आहेत यात 94% इम्पोर्ट करायचो. देशात 6% निर्माण करायचो. आजची परिस्थिती अशी आहे की आपण स्वयंपूर्ण तर झालोच आहोत पण आपण निर्यात करतो आहोत. आणि ही निर्यात 38,400 कोटीपर्यंत आज देशाची गेलेली आहे. 2.6 लाख स्टार्टअप्स आणि 120 युनिकॉर्न देशात तयार झाले आहेत. आणि या सगळ्या विकासासोबत मोदीजींनी विकास भी और विरासत भी अशा पद्धतीनं या देशाची अस्मिता आणि देशाचा स्वाभिमान हा पुन्हा उंच केलेला आहे. अयोध्येतील राम मंदिर असेल, काशी विश्वनाथ कॉरिडॉर असेल, उज्जैन महाकाल लोक असेल, केदारनाथ धाम असेल, देशामध्ये भगवान गौतम बुद्ध सर्किट असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचतीर्थ विकास असेल, भगवान बिरसा मुंडा जनजातीय गौरव दिवस असेल, प्रसाद योजनेतून 1700 कोटी रुपयाची कामं मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या भागांमध्ये झालेली आहेत. आणि आता राजपथ नाही तर कर्तव्यपथ, राजभवन नाही तर लोकभवन, रेस्कोर्स रोड नाही तर लोककल्याण मार्ग, मुघल गार्डन नाही तर अमृत गार्डन, पोर्ट ब्लेअर नाही तर विजयपुरम, अशा पद्धतीनं आज आमची अस्मिता आम्ही पुन्हा जागृत केली आहे. योग दिवस हा जागतिक पातळीवर गेलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काश्मीरमध्ये झालेली ऐतिहासिक चूक ही सुधारून 370 आणि 35A हे रद्द करून काश्मीरचं 100% भारतामध्ये इंटिग्रेशन विलिनीकरण करण्याचं काम हे मोदीजींच्या सरकारने केलं आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राला देखील मोदीजींनी खूप मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. विशेषतः सिंचनाचं विशेष पॅकेज देऊन केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात 100 पेक्षा अधिक प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत. आज छत्रपती शिवरायांचे 11 किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत गेले आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक लंडनमध्ये असेल किंवा
युनेस्कोत त्यांच्या पुतळ्याचं अनावरण असेल, इंदू मिल इथलं स्मारक असेल, नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, मेट्रो 3 सहित वेगवेगळ्या शहरांमधल्या मेट्रो असतील, अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक आणि सगळ्यात महत्त्वाचं पुढचे 30 वर्ष महाराष्ट्र देशात नंबर 1 राहील अशा पद्धतीचं वाढवण बंदर की जे जगातलं पहिल्या 10 बंदरातलं बंदर असणार आहे, 10 लाख लोकांना रोजगार देणार आहे आणि महाराष्ट्राची आणि भारताची अर्थव्यवस्था बदलवून टाकणार आहे. अमरावतीचा मेगा टेक्सटाईल पार्क असेल, छत्रपती संभाजीनगरची DMIC असेल, ऑरिक सिटी असेल, दिघी पोर्ट असेल, गडचिरोलीत स्टील सिटी असेल, एम्स IIM IICT असेल, अशा अनेक गोष्टी सांगता येतील की या महाराष्ट्राला मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या विकासामध्ये एक गुणात्मक बदल हा या 12 वर्षाच्या कारकिर्दीत झालेला आहे. आणि म्हणून जसं मी सांगितलं की केवळ लॉंगेस्ट सर्व्हिंग नाही तर फायनेस्ट सर्व्हिंग, केवळ लॉंगेस्ट सर्व्हिंग नाही तर ज्यांनी देशामध्ये 360 डिग्रीचा बदल करून दाखवला, 360 डिग्री डिफरन्स ज्यांनी आणून दाखवला, अशा पद्धतीचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या या कार्यकाळाला महाराष्ट्राच्या वतीने मी अनंत शुभेच्छा देतो.